Welcome to Sirisagar Digital Smart Coaching. Well, so dear student, actually we started a rotational dynamics chapter. In this chapter, that is the circular motion. Then two types of circular motion, that is uniform circular motion. Second one, non-uniform circular motion. This we already completed. Again, in last class, actually we completed a numerical based on that circular motion part. So today we will study that is the dynamics of circular motion. आपल्याला आजच्या क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. सर्क्युलर मोशन मध्ये गती कशामुळे असते, सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट का होऊ शकतो, हे पूर्णपणे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या कन्सेप्ट वरती डिपेंड असतो. हे आपल्याला या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये स्टडी करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी फर्स्ट म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट कन्सेप्ट सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, असे दोन प्रकारचे फोर्स या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचे आहे. तर त्यापैकी आपण फर्स्ट जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. आता पहा, या सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपल्याला डेफिनेशन स्टडी करायची आहे. सर्वप्रथम सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन खूप सिंपल आहे. पहा बघा, मी डेफिनेशन लिहितो. द फोर्स acting on body performing uniform circular motion which is along radius and directed towards the center of circle. Directed toward the center of circle is called as the centripetal force. काय सांगितले पहा, द फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा प्रकारचा फोर्स, अशा प्रकारचं बल जे ऍक्ट होतं, कशावरती ऍक्ट होतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती ऍक्ट होतं. कशाच्या अलॉंग मध्ये असते, तर रेडियसच्या अलॉंग मध्ये असते. कशाच्या अलॉंग मध्ये असते, रेडियसच्या अलॉंग मध्ये असतं. आणि ते डायरेक्टेड कशाच्या दिशेने आहे, तर ते डायरेक्टेड असतं सेंटर ऑफ सर्कलच्या दिशेने डायरेक्टेड असतं. अशा कंडिशन मध्ये ऍक्च्युली जे फोर्स आहे त्या प्रकारच्या फोर्सला आपण या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल लिहून देणार नाहीये, मी डायरेक्टली एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असल्याप्रमाणे सोलार सिस्टीम जो मी जनरली एक्झाम्पल घेत असतो, ही सोलार सिस्टीम आहे. सोलार सिस्टीम मध्ये सन आहे. सोलार सिस्टीम मध्ये ही ऍक्च्युली अर्थ सनभोवती रिव्हॉल्व होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. हे तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की इथं कोणत्याही प्रकारची सोलार एनर्जी किंवा जनरेटर किंवा कोणताही कन्सेप्ट यूज केला जात नाही. बॉडी ऍक्च्युली रिव्हॉल्व होण्यासाठी अर्थ असे रोटेट होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोर्स म्हणजे आपण यूज केलेला नाहीये. हे नॅचरली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी तुम्हाला माहित आहे विच इज अलॉंग डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असतं. या ठिकाणी जो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर सन आणि अर्थ मध्ये जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ऍक्च्युली हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हाच ऍक्च्युली कोणत्या कशाच्या रिलेटेड आहे, सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड आहे. हे एक एक्झाम्पल तुम्हाला सिंपली सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड घेता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सेकंड पॉइंट, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दुसरे सुद्धा या ठिकाणी सांगता येतं. आपण सेंटरमध्ये न्यूक्लियस घेतो आणि इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती कंटिन्युअसली काय होत असतं, रिव्हॉल्व होत असतं. आता इथं सुद्धा जनरेटर, सोलार एनर्जी किंवा अदर काही युज केलेला आहे का, नाही. या ठिकाणी या दोघांमध्ये सुद्धा एक फोर्स आहे. या फोर्सचं नाव असतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणता फोर्स आहे या ठिकाणी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. कशामध्ये, या सेंटर पार्ट ऑफ न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आता हा जो फोर्स आहे याचं नाव तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तोच म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता आपल्याला या ठिकाणी परत या सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड आपल्या रोजच्या जीवनामधलं एक्झाम्पल सुद्धा घेता येतं. जी कार आहे पहा, ही कार अशी रोटेट होती आहे. म्हणजे ज्यावेळेस कार टर्न घेते, कार काय घेते या ठिकाणी, टर्न घेते. त्या सिच्युएशन मध्ये टर्न घेत असताना ऍक्च्युली या ठिकाणी असं एक फोर्स तयार होतं. हे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स आहे. ऍक्च्युली हे टायर्स आणि रोड यामध्ये फ्रिक्शन जे घडतं त्यामुळे जे तयार झालेलं आहे ते सेंट्रिपिटल फोर्स आहे. असे आपल्याला खूप सारे एक्झाम्पल या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड घेता येतात. हा झाला सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड एक्झाम्पल. आता पहा, हे जे सेंट्रिपिटल फोर्स आहे हा ऍक्च्युली एनर्जियल फ्रेम ऑफ रेफरन्सच्या रिलेटेड असतो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही फ्रेम ऑफ रेफरन्स नावाचा कन्सेप्ट 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स नावाचा कन्सेप्ट सुद्धा स्टडी केलेला आहे आणि नॉन एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स या नावाचा कन्सेप्ट सुद्धा 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. न्यूटन्स लॉ व्हॅलिड असणं आणि व्हॅलिड नसणं त्याच्या रिलेटेड तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. तर हा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आता पहा, या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचं ऍक्च्युली फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा आहे. मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा आहे. magnitude of centripetal force is given by simplify CP या सिम्बॉलने आपण या सेंट्रिपिटल फोर्सला रिप्रेझेंट करतो. कोणत्या सिम्बॉलला रिप्रेझेंट करायचं, सेंट्रिपिटल फोर्सला सीपीएफ या सिम्बॉलला रिप्रेझेंट करायचं. किंवा याला एफसीपी सुद्धा रिप्रेझेंट केला जातो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन तुम्हाला माहित आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. हा न्यूटनचा सेकंड लॉ माहित आहे. सेकंड लॉ नुसार आपण F इज इक्वल टू ma असं घेत असतो. m म्हणजे मास असतं आणि म्हणजे ऍक्सलरेशन असतं. ए ऍक्च्युली तुम्ही फाइंड केलेलं आहे म्हणजे काय तर
A ची व्हॅल्यू सुद्धा तुम्ही फाइंड केलेला आहे, म्हणजे आपण इट इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय r. याही फॉर्म मध्ये तुम्हाला हा सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी काय करता येतो, रिप्रेझेंट करता येतो. आता बघा, आपण जर या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी v व्हॅल्यू तुम्हाला r ओमेगा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय r असं सुद्धा घेता येतं. कशामुळे घेतलं, बिकॉज वी नो दॅट रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी v इज इक्वल टू r ओमेगा. इथं स्क्वेअर आहे म्हणजे r ओमेगा स्क्वेअर असं घेता येतं तुम्हाला जनरली. म्हणजेच काय होईल, हा m r ओमेगा स्क्वेअर cpf इज इक्वल टू, हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. m म्हणजे मास आहे, r कॅन्सल झाला न्यूमरेटर मधला एक. m म्हणजे मास आहे, r म्हणजे रेडियस आहे, ओमेगा म्हणजे काय आहे, अँग्युलर वेलोसिटी आहे. या एक फॉर्म मध्ये घेता येतं. किंवा दुसरा जर फॉर्म घेतला पा, त्या r ऐवजी जर तुम्ही ओमेगा डिवाइडेड बाय v असं जर रिप्रेझेंट केलं तरी चालेल. किंवा आपण या ठिकाणी जर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओमेगा इज इक्वल टू आपण v डिवाइडेड बाय r ऑलरेडी यूज केलेला आहे. अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला फॉर्म्युला हा रिप्रेझेंट करता येतो. आपण cp f इज इक्वल टू ऍक्च्युअली तुम्ही r ओमेगा स्क्वेअर ऐवजी v ओमेगा सुद्धा घेता येतं. म्हणजे mv ओमेगा हा सुद्धा ऍक्च्युअली सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सच्या रिलेटेड रिप्रेझेंट करता येतात. आता या ठिकाणी पहा, हा जो वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला fcp ला रिप्रेझेंट करता येईल, f बार cp इज इक्वल टू मायनस m r ओमेगा स्क्वेअर. याही फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करता येतो. ओके, असं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी हा रिप्रेझेंट करता येतो. हा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा ऍक्च्युली इमॅजिनरी फोर्स नाहीये, ऍक्च्युली रिअल घडणारा फोर्स आहे. म्हणून आपल्याला या सेंट्रिपिटल फोर्स बद्दल असं सुद्धा लिहिता येतं, इट इज रिअल फोर्स. कोणत्या प्रकारचा फोर्स आहे हा, सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिअल फोर्स आहे. असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, याच्या रिलेटेड रिप्रेझेंट करता येतं. आता बघा, आपल्याला एसआय युनिट जर रिप्रेझेंट करायचं असेल तर एसआय युनिट सुद्धा या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स घेता येतं. एसआय युनिट सिस्टम इंटरनॅशनल आपण असं यूज केलेलं आहे. मॅथमॅटिकल मेथड्स किंवा आपण सिस्टीम ऑफ युनिट मेजरमेंट नावाचा चॅप्टर 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. सो ऍक्च्युली स्टुडंट एसआय युनिट तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा काय फोर्स आहे, आणि फोर्स युनिट काय घेतात तुम्ही बरं, न्यूटन. म्हणून एसआय युनिट काय आहे, याचं न्यूटन आहे. त्यानंतर सीजीएस युनिट आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. न्यूटनला आपण ऍक्च्युली काय दाखवत होतं, डाइन. म्हणून सीजीएस युनिट काय झालं, डाइन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी नेक्स्ट जे आहे ते म्हणजेच डायमेन्शन सुद्धा रिप्रेझेंट करणार. आता पहा, न्यूटन आहे म्हणजे फोर्स आहे. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन. या फॉर्म मध्ये आपण फॉर्म्युला घेत असतो बरोबर. आणि हा ऍक्सलरेशन जो आहे त्याला ऍक्च्युअली तुम्ही व्हेलॉसिटी अपॉन टाइम घेतो आपण. परत जर पाहिलं तर m अपॉन t मी इकडे जशाच तसे घेतो, आणि व्हेलॉसिटी म्हणजे असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे m मास 1 आहे, s म्हणजे लेंथ 1 आहे,
टाइम स्क्वेअर होतो, तो वरी गेला तर काय होईल, इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये होईल. म्हणजे याचं डायमेन्शन काय आहे, m1 L1 T मायनस 2. या फॉर्म मध्ये तुम्हाला या सेंट्रिपिटल फोर्सच्या डायमेन्शन बद्दल सुद्धा काय करता येतं, रिप्रेझेंट करता येतं. ऍक्च्युली विद्यार्थी मित्रांनो, हे न्यूटन डायमेन्शन हे जे मी दाखवलेलं आहे, SI युनिट सीरीज युनिट डायमेन्शन, हे आपल्याला नीट मध्ये JEE मध्ये CET मध्ये अत्यंत उपयोगी असणारा पार्ट आहे. तर हा या ठिकाणी डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मधला हा फर्स्ट कन्सेप्ट आपण कंप्लीट केलेला आहे, तो होता सेंट्रिपिटल फोर्स. थँक्यू.